बोल भारत माता के, बोल भारत माता के। छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडांच्या, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतीला वंदन करून आज या मंचावर प्रामुख्याने उपस्थित जे 23 नोव्हेंबर 2024 ला रामटेक विधानसभा क्षेत्रात 25,000 मतांना निवडून येऊन आमदार होणार आहेत असे आदरणीय मुळक साहेब, आताच ज्यांनी संबोधन केलं असे आमचे मार्गदर्शक, आमचे मोठे बंधू आदरणीय आमदार अभिजितजी वंजारी साहेब, आमचे दुसरे मोठे बंधू आदरणीय तापेश्वरजी वैद्य, आदरणीय उमाडे मामा, या मौदा पंचायत समितीचे आतापर्यंतचे सर्वात तरुण सभापती आदरणीय स्वप्नीलजी सावंतकर, आमच्या वहिनी देशमुख वहिनी उपस्थित, दांडेजी महाजनजी उपस्थित, आमचे मामा लक्ष्मणजी उमाडे, आमचे मोठे बंधू शेषरावजी देशमुख भाऊ, आदरणीय वानखेडे साहेब उपस्थित, सगळीच मंचावर उपस्थित मान्यवर मंडळी, मला इथून पुन्हा अरोलीला जायचं आहे, अरोलीवरून पुन्हा नयाकुंडला जायचं आहे, नयाकुंडवरून सभा करून रामटेकला यायचं आहे। आता मी उमेदवार नसताना काही लोकांना एवढी अडचण आहे, बरं झालं उमेदवार नाही आहो। आता लोक येऊन माझ्यावर येऊन टीका करून जातात, मी का उमेदवार आहे निवडणुकीचा? उमेदवार आहे का मी उमेदवार तर मुळक साहेब आहे। काल इथं सभा झाली, अशासाठी सभा झाली का रमेश कारामोरे साठी सभा झाली। जयस्वाल साहेब याद राखा, रमेश कारामोरे सोबत होता तेव्हाही तुम्हाला रमेश कारामोरेची गरज लागत होती। रमेश कारामोरे तुमच्या विरोधात आहे तरी सुद्धा रमेश कारामोरेच्या उद्धार केल्याशिवाय तुमचं जमत नाही, जमत नाही। आमच्यावर टीका करता, एवढे घेतले, असा करते तसा करते, हे करते, कोणाच्या हातून टीका करता? आमच्याच माणसाच्या हातून। हेच तर धंदे केले तुम्ही आजपर्यंत, हेच तर धंदे केले तुम्ही 20 वर्षामध्ये आमदार साहेब। आमच्याच लोकांना आमच्याच विरुद्ध भिडवलं, एकामेकाचे कॉलर पकडायला लावले, एकामेकाच्या अंगावर चढवलं, हेच धंदे तुम्ही करता, हेच धंदे। आणि हेच धंदे आम्हाला तुमचे बंद करायचे आहे। आम्ही काल तुमच्या विरोधात होतो, काल आम्ही तुमच्या सोबत होतो। एखाद्या वडिलाची जेवढी सेवा करत नाही ना, त्याच्यापेक्षा 4 पट सेवा तुम्ही तुमची केली आम्ही, 4 पट सेवा, एवढी प्रचंड सेवा केली। तुमच्या मुलाला तर तुमच्या संपत्तीतला वाटा भेटणार आहे, वाटा, वारसदार म्हणून। आम्हाला तर काहीच नव्हता भेटणार, तरी सुद्धा तुमच्यासाठी आम्ही लाट्या खाट्या काढल्या, पोलीसच्या केसेस सहन केल्या, ज्या पद्धतीने गावागाव जाऊन तुमच्या नावाचा उद्धार केला, गावागावात तुमच्यासाठी पक्ष उभा केला। काय भेटला आमच्या नशिबी? तापेश्वर भाऊही तुमच्यासोबत होते ना, तापेश्वर भाऊही तुमच्यासोबत होते। हे तुमची लोक तुमच्यापासून दूर का जात आहेत? विचार करा याचा। ठीक आहे, तुमच्या गावातले काही तरुण कार्यकर्ते अजून त्यांना राजकीय अभ्यास आला नाही, अजून त्यांना राजकीय अनुभव आला नाही, अजून त्यांना तुम्ही खरे काय हे समजलं नाही आहे, म्हणून भलेही तुमच्या वरातीत नाचत असतील, पण तुम्हाला विश्वासानं सांगतो येणाऱ्या 2-4 वर्षात ते सुद्धा तुमच्यापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही। कारण तुमचं स्वार्थी राजकारण, स्वार्थी राजकारण, भावाले भावामध्ये लढवणं। काल माझ्या विरोधामध्ये आमच्याच एका माणसाले, आमच्याच रक्ताच्या माणसाले, आमचे भावासारखं संबंध असलेल्या माणसाले माझ्या विरोधात प्रोत्साहन देऊ देऊ माईकवर बोलायला लावलं, तू असा बोल, तू तसा बोल। तुम्ही जर सुंदर नेतृत्व राहिले असते ना, आणि तुम्ही जर व्यवस्थित नेतृत्व राहिले असते, तर तुम्ही म्हणलं असतं नाही एकामेकावर टीका टिप्पणी करू नका। पण तुम्हाला इच्छाच आहे हे लोक आपसात भांडले पाहिजे आणि आपसात मेले पाहिजे, हे तुमची इच्छा आहे, म्हणून तुम्ही आम्हाला आमच्याच लोकांना आमच्या अंगावर कुदवता। हे राजकारण आम्हाला आता बंद करावं लागणार आहे। विचार करा, आम्ही तापेश्वर भाऊ सारखा व्यक्तिमत्व का बरं तुमच्या दूर गेला? ज्या माणसाने या मौदा तालुक्यामध्ये शिवसेना उभी केली, ज्या माणसाने शेतकऱ्याच्या विरुद्ध, शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन उभं करत शिवसेना पेटवली, ज्या माणसाने तुम्हाला मौदा तालुक्यातल्या गावागावात पोहोचवलं, तो तापेश्वर वैद्य तुमच्यापासून का दूर गेला? ज्या रमेश कारामोरेने तुमच्यासाठी 20 वर्ष झिजवून घेतलं स्वतःला, तो रमेश कारामोरे तुमच्यापासून दूर का गेला? पहिले या गोष्टीचं तुम्ही उत्तर द्या। जेव्हा तापेश्वर भाऊसाठी चांगली संधी आली, काहीतरी करण्याची संधी आली, तेव्हा तापेश्वर भाऊला थांबवलं। जेव्हा रमेश कारामोरे नगरपालिकेमध्ये संधी आली का रमेश कारामोरे नगराध्यक्ष होईल, तर रमेश कारामोरेले आणि बिकेंद्र महाजनले आपसात लढवलं, आपसात। माझी तिकीट कापली, जाणून बुजून त्याला तिकीट दिली,
आणि मला अपक्ष उभं राहायला लागलं. आपसात भांडवायचं, आम्हाला आपसात भांडवायचं आणि आपली राजकीय पोळी शेकाची. आमच्यातला कोणीच माणूस विधानसभेच्या लायकीचा कार्यकर्ता तयार होऊ नये याची तुम्ही पद्धतशीर काळजी घेता आणि तुमच्या या राजकारणाचे आम्ही बळी पडलो. या राजकारणाची अनेक माणसं होती आमच्यातली जी विधानसभेची उंची गाठू शकत होती, जी विधानसभेत पोहोचू शकत होती. मात्र तुम्ही वेळोवेळी बरोबर त्यांचा उपयोग करून घेतला आणि उपयोग संपला तर दुधात जशी माशी पडते तशी माशीसारखं काढून फेकलं, वेळ प्रसंगी दूरही करून टाकलं, संपवून टाकलं. ही तुमची नियत आम्हाला जेव्हा समजली त्या दिवशीपासून आम्ही दूर झालो. गावागावात जाऊन शिव्या शाप देत आहेत, गावागावात जाऊन ओरडतायत, मोठ्यानं भाषणं देत आहेत. का? पायाखालची वाळू सरकली. आता गावागावामध्ये राजेंद्र मोडक आणि बॅट चिन्हाचं तुफान आलंय आणि या तुफानात तुम्ही वाहून जाणार आहे म्हणून आता वाळू सरकली आहे तुमची. तुफान आलंय तुफान. मी तर 25,000 सांगतो, कोणाला शर्यत लावायची असेल तर लावून टाका. मोडक साहेब कमीत कमी 40-50 शिवाय निवडून येणार नाही. एवढा प्रचंड तुफान आलाय. का येऊ नये? का लोकांना सहन करावं तुम्हाला 20 वर्ष? तुमच्या गावातल्या 4 लोकांना वाटते म्हणून सहन करायचं? अरे असतील तुमच्या गावातले राजकारण. ही राजकारण नाही आहे, हे विधानसभेची निवडणूक आहे. तुमच्या एका गावाच्या राजकारणासाठी आम्ही विधानसभा क्षेत्राचा सत्यानाश होऊ देणार नाही. याद राखा. विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत, गावातले प्रश्न वेगळे आहेत. आज तरुण चिडलाय गावागावामधला. मान्य करा का लोक तुम्हाला गावात पाय ठेवू देत नाही हे मोठ्या मनानं मान्य करा. कालपर्यंत तुमच्या सभेला लोक उत्सुकतेने येत होते, आता लोक तुमच्या सभेच्या पुढे सभेसमोर पाठ फिरवत आहे. पाठ फिरवत आहे. तुम्ही चिडून गेले आहे. तुम्ही एवढे चिडले आहे, ती चीड तुमच्या चेहऱ्यावर दिसते. कारण लोक आता तुम्हाला प्रश्न विचारायला लागली आहे. का विचारू नये प्रश्न? राजेशाही आहे का देशामध्ये? हुकुमशाही आहे का देशामध्ये? तुमच्यामुळं आम्ही आहे का आमच्यामुळं तुम्ही आहे? पहिले या प्रश्नाचे उत्तर द्या. ही जनता जनार्दन नसती तर तुमच्या मागे आमदार शब्द हा लागला नसता. आमदार शब्द लागला नसता. तुम्हाला आमदारकी दिली जनतेनं, एक वेळा नाही 20 वर्ष आमदारकी दिली. 20 वर्ष आमदारकी दिल्यानंतर सुद्धा या भागातल्या बेरोजगाराच्या हाताले काम भेटत नसल तर तुम्हाला का म्हणून मतदान करायचं? आमदार साहेब सांगा तर. तुमच्या गावातले 4 लोक म्हणते म्हणून मतदान करायचं का? माझ्या माता भगिनींना चांगला पीएससी ची सुविधा होत नसल. काय अवस्था आहे आमच्या पीएससी ची सांगा. देशाच्या स्वातंत्र्याची 75वं वर्ष आम्ही साजरं करत आहोत. 75वं वर्ष. आणि या 75व्या वर्ष साजरा करत असताना माझ्या माय माऊलीले साधा डिलिव्हरीसाठी गावात पीएससीत व्यवस्था होत नसल तर कशाला मतदान मारायचं? तुम्हाला कशाला मतदान मारायचं? हे प्रश्न आता गावागावातली जनता विचारत आहे. काय अवस्था आहे पिण्याच्या पाण्याची? काय अवस्था आहे स्मशानभूमींची? काय अवस्था आहे शाळांची? सांगा. चिडणं येणार आम्हाला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कालपर्यंत या देशामध्ये जेव्हा राजेशाही होती तर राणीच्या पोटातून राजा जन्माला येत होता. राणीनं ज्याला जन्म दिला तो राजकुमार, युवराज आणि नंतर महाराज बनत होता. मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, होय आमचे बाप विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब, आमच्या बहुजनांचे बाप विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला या देशाच्या राजा निवडून देण्याचा अधिकार दिला. राजा. आणि मग आम्ही त्या अधिकाराचा वापर करणार नाही? ज्यांना आम्ही आलटून पालटून 20 वर्ष निवडून पाठवली त्या लोकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही? किती दिवस तुम्हाला आमदार ठेवायचे हे तर सांगा. किती दिवस ठेवायचा? 1 वर्षाचा पोरगा 20 वर्षाचा झाला. 20 वर्षाचा. आलटून पालटून तुम्ही आमदार होत गेले, मात्र त्या बेरोजगाराच्या हाताला काम भेटत नाही. आमच्या भागात एनटीपीसी आहे, आमच्या भागात अनेक उद्योग आहे, अनेक कामगारांचे प्रश्न उभे राहतात. आमदार साहेब तुम्ही तेव्हा कामगाराच्या पाठीमागे उभे राहत नाही. कामगार सुद्धा एक मतदार आहे. मतदार. त्या मतदारानं तुमची बटन दाबली आहे. मात्र जेव्हा जेव्हा एनटीपीसीत प्रश्न निर्माण होतो, मोडक साहेब हे व्यक्तिमत्व कधीच त्याच्या मागे उभे राहत नाही. का उभे राहत नाही? ठेकेदाराची साठेलोटा आहे म्हणून ठेकेदार मोठा आणि कामगार हक्काचा नाही. लाडकी बहीण योजना काढताना लाडका कामगार योजना बी काढा नाही कधी. सांगा. त्या बिचाराले 12, 13, 14 हजार रुपये महिन्यामध्ये तुम्ही 8, 9 घंटे घासून घेता, त्याची मेहनतीच्या पाणी करता, रक्ताच्या पाणी करता त्याचा,
आणि त्याच्यावर एखादी प्रश्न निर्माण झाला का तुम्ही एक शब्द बोलत नाही. सिंचनाचा प्रश्न ॲडव्होकेट स्वर्गीय मधुकररावजी किंमतकर साहेबांनी एक सुंदर स्वप्न या मतदारसंघासाठी पाहिलं होतं की खिंडसी फीडर कॅनल योजना, सत्रापूर उपसा सिंचन योजना, ह्या 2 योजना जर आमच्या भागामध्ये झाल्या असत्या तर आज आमच्या भागातलं 2,5-3 हजार हेक्टरच्या वरचं क्षेत्र सिंचनाखाली आलं असतं. सिंचनाखाली असतं. शेतकऱ्यांना सिंचन भेटलं असतं, माझ्या शेतमजुरांना काम भेटलं असतं, दुग्ध व्यवसाय आमच्या भागात वाढला असता, पशुपालन आमच्या भागात वाढलं असतं, शेतकऱ्यांच्या हाताला चांगले पैसे भेटले असते. 1 फूट समोर गेली नाही योजना. किंमतकर साहेब गेल्यानंतर 1 फूट. हा पुलियाचं काम तुम्हाला आता 25 वर्षानंतर आठवलं. 25 वर्षानंतर एवढे वर्ष आमदार केल्यानंतर समजा पाणी वाढलं, पावसाळ्यात समजा कॅनलला नदीचं पाणी सुटलं आणि वरतून पाणी येत राहिला तर लोक त्या तारसा टी पॉइंटवर थांबतात, अर्धे लोक इकडे थांबतात, इकडून तिकडे जाऊ शकत नाही. 25 वर्ष लागली तुम्हाला पुलिया बनवायला. 25 वर्ष. तरी आम्ही सवाल विचारायचा नाही, तरी आम्ही प्रश्न विचारायचा नाही का? राजेशाही आहे. आणि मग आम्ही प्रश्न विचारला तर तुमचे हे चॉकलेट, हे चायपेक्षा केटल्या गरम गावागावातल्या ते आमच्यावर फेसबुकवर भुकतात. असं केलं तसं केलं. रमेश कारामोरे प्रश्न विचारता 2 करोड रुपये घेतले म्हणून. जरा नरेश भाऊ धोपटेंनाही प्रश्न विचारा ना, त्यानं जयस्वाल साहेबांकडून किती पैसे घेतले म्हणून फॉर्म मागं घ्यायचा. तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस मी विधानसभेला उभा होतो, तुम्ही सगळ्या लोकांनी मला खूप प्रेम दिलं, मला आपल्या मुलासारखं जोपासलं. इथं उपस्थित असलेल्या मंडळींनी आपल्या भावासारखं जोपासलं. 1 रुपयाची माझ्याकडून अपेक्षा केली नाही, 1 रुपयाच्या जेवणाची अपेक्षा केली नाही. एवढं भरभरून प्रेम दिलं. 25,000 लोकांनी मला मतदान केलं. मी रामटेकमध्ये वास्तविक पाहता ह्या गोष्टी बोलण्याचा नाही आहे, इथं बोलण्याच्या नाही आहे, पण मी बोलतोय. जेव्हा या माणसाच्या असं लक्षात आलं का रमेश कारामोरेनं 25,000 मतदान घेतले, याले जर आपण डॅमेज केलं नाही, याचेच माणसं याच्यासोबत तोडले नाही तर उद्या हा आमदारकीचा दावेदार बनेल आणि आपल्याला घरचा रस्ता दाखवल. या माणसानं व्यूहरचना तयार करणं सुरू केलं. 5 वर्ष आमच्याच माणसाले आमच्याच विरोधात उभं केलं आणि आमच्याच माणसाच्या माध्यमातून रमेश कारामोरेला कसं कापता येईल, हळूहळू कसं कमी करता येईल याची व्यूहरचना असली. मी रामटेकात एक मेळावा घेतला शांती मंगल कार्यालयामध्ये. याच्या पोटात एवढा दुखला, ज्या दिवशी मेळावा घेतला त्या दिवशी यानं 7 बकरे कापले नागार्जुनला. 7. कशासाठी? त्या मेळाव्यात लोक येऊ नये आणि बांधव एकत्र येऊ नये म्हणून. मी जेव्हा विधानसभेचा फॉर्म भरला तर नरेश धोपटेंना फॉर्म भरायला लावला. नरेश धोपटेंना जाणून बुजून फॉर्म भरायला लावला. सचिन किरपारला फॉर्म भरायला लावला. विजय हटवारला फॉर्म भरायला लावला. का बरं? तर हे लोक आपसात निपटले पाहिजे आणि माझा कार्यक्रम झाला पाहिजे. ही सगळी खेळी माझ्या लक्षात आली. मी गजानन भाऊ डांगरेंना विचारा, कितीदा फोन करून विचारतो, भाऊ चित्र कसं राहणार आहे, परिस्थिती कशी राहणार आहे. प्रयत्न असा होता का रमेश कारामोरे, सचिन किरपान, विजय हटवार, नरेश धोपटे आपसात भांडले पाहिजे, एका तोंडाचे 4 तोंड झाले पाहिजे आणि आपला कार्यक्रम जमला पाहिजे. आता आमच्यातल्या काही येडेले समजत नाही, एवढा अन्याय अत्याचार हा माणूस आपल्यावर करतो, एवढं राजकारण आपल्यासोबत हा माणूस करतो, वेळोवेळी आपला वापर करून घेतो, वेळोवेळी आपला उपयोग करून घेतो, तरी सुद्धा तुम्ही त्याच्या वरातीत नाचत असाल तर तुमच्यासारखे कपाळ करंटे कोणी नाही. कपाळ करंटे एवढं समजत नसेल तर. माझ्या लक्षात जेव्हा हे खेळी आली का हा जाणून बुजून प्रयत्न आहे, एक नेतृत्व उभं होत आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्याच्या कृपेनं, मेहरबानीनं. एक रमेश कारामोरे नावातलं एक सामान्य कुटुंबातलं नेतृत्व पुढे येत आहे, तर या नेतृत्वाला कसं संपवायचं यासाठी या माणसानं चंग बांधला. मी सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, एक गरीब घरचा कार्यकर्ता, माझी माय माऊली, माझे वडील 2 एकरचे शेतकरी. आम्ही कसं तरी राजकारण फुलवलं, समाजकारण फुलवलं. कित्येक रात्र मेडिकलमध्ये गेल्या, कित्येक रात्र मेहूमध्ये गेल्या. 193 केसेस पोलिसच्या अंगावर लावून घेतल्या लोकांसाठी. 193. अनेकदा पोलिसांच्या लाट्या खाट्या खाल्ल्या. लोकांच्या मनात आपली जागा जमा केली, निर्माण केली आणि त्या जागेतून नगरपालिकेत पोहोचलो. नगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता झालो, उपाध्यक्ष झालो आणि जेव्हा नगराध्यक्ष बनण्याची वेळ आली, संबंध रामटेकची जनता म्हणत होती कारण रमेश कारामोरेला तिकीट द्या, रमेश कारामोरे नगराध्यक्ष बहुत होटानं निवडून येईल, अशी जेव्हा चित्र निर्माण झाली तर साहेब तुमच्या पोटात दुखलं, माझी तिकीट कापली, माझ्या भावाने माझ्या विरोधात उभं केलं का? उद्या नगराध्यक्ष झाला
आणि एखाद्या पक्षाच्या माणसाने जर याच्यावर नजर गेली आणि विधानसभेची तिकीट दिली तर हा आपली जमानत जप्त करून टाकन, एवढी भीती तुम्हाला? आपल्याच कार्यकर्त्याला भेटा, एवढं भेकड राजकारण करता, तरी सुद्धा ज्या पद्धतीनं मुळक साहेबाला आज रामटेकच्या जनतेनं उभं केलं आहे, तसा नगरपालिकेत रामटेकच्या जनतेनं रमेश कारामोरेला उभं केलं आणि बिना पैशानं, बिना बूथ वाटल्यानं, बिना पॉम्पलेट पोस्टर छापल्यानं फक्त 200 मतांना हारलो. नंतर प्रहारमध्ये जाऊन राजकारणाला सुरुवात केली, विधानसभा लढली, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं 25,000 मतावर पोहोचलो. एवढा द्वेष माझा आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसानं राजकारणात येऊ नये, आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाने एखाद्या पदावर जाऊ नये, आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसानं राजकारणाची स्वप्न पाहू नये, आमचा तो अधिकार नाही. आम्ही सामान्य कुटुंबात जन्माला आलो, हे आमचं पाप आहे. एवढं मनात कपट ठेवता आमदार साहेब, आमच्याच माणसाले आमच्या विरोधात उभे करता. आणि मला जेव्हा हे सगळं समीकरण दिसलं तर मी ठरवून घेतलं, या रामटेक विधानसभा क्षेत्राचं कल्याण आशिष जयस्वाल साहेब आमदार असेपर्यंत कधीच होऊ शकत. काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. जे कोणी चायपेक्षा केटल्या गरम असेल त्याने जे करायचे ते करून टाका. रमेश कारामोरे कोणाच्या बापाले भेट नाही. तुम्ही सांगता ना मला कोणाच्या बापाले भेट, अरे जिस टाइम लिखा होगा ना हमारा ऊपर जाने का उस टाइम चले जाएंगे, आम्हाला काही भीती नाही. तुम्ही तुमच्यासारखे ते किलोच्या भावानं चालते, आम्हाला असे किलोच्या भावानं. आणि म्हणून रमेश कारामोरेले बदनाम करायच्या नादात लागू नका. रमेश कारामोरेच्या अंगावर याच्या नादात लागू नका. रमेश कारामोरेच्या अंगावर जर आलात ना 20 तारखेच्या 5 वाजेपर्यंत तर मुळक साहेब 1 लाख मतांनी निवडून येतील. लक्षात ठेवा, 1 लाख मतांनी. का घाबरताय मला एवढं? का खोटं बोलतो मी? तुमच्यावर वैयक्तिक टीका करतो गावात येऊन? सांगा. तुमच्या कुटुंबावर टीका करतो, तुमच्या शौक पाण्यावर टीका करतो? सांगा. मी माझ्या शेतकऱ्यासाठी बोलतो, मी माझ्या बेरोजगारासाठी बोलतो, मी माझ्या माता भगिनीसाठी बोलतो. काय वाईट काय करतो मी? काय चुकीचं काय करतो मी? सांगा. तुम्ही सांगता प्रचार करते, अधिकार नाही मला. मी या देशाचा नागरिक नाही आहे, मी मतदार नाही आहे, ज्या विधानसभेतला कार्यकर्ता नाही आहे, ज्या विधानसभेतला नागरिक नाही आहे, मग मला अधिकार नाही आहे तुम्हाला प्रश्न विचारायचा? अरे तुमच्या माणसाचे जेसीबी पोकलँड टिप्पर तुमच्या भरोशावर चालत असतील म्हणून ते तुमच्या वरातीत नाचत असतील. रमेश कारामोरेचं घर कोणाच्या भरोशावर चालत नाही. रमेश कारामोरेचे उत्पन्न 15,000 रुपये महिना आहे. 15,000 रुपया महिन्यामध्ये आपला घर चालवतो आणि स्वाभिमानानं उभा राहून राजकारण करतो. तुमच्यासारखी लाचारी पत्करत नाही. आणि तुम्ही काय सांगता? रमेश कारामोरेला कोणी 2 कोटी 4 कोटी घेऊ शकत नाही आणि रमेश कारामोरे कोणी तलवारीच्या धाकानं बंदुकीच्या नाकावर कोणी भेवाळू शोधू शकत नाही. रमेश कारामोरेला विकत घेता येते तर फक्त प्रेमानं घेता येते, प्रेमानं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो, अत्यंत चांगलं वातावरण आहे, प्रचंड आशादायी वातावरण झालंय. त्यांनी किती काही केलं, काही बोलले, काही चाललं, तरी मुळक साहेबांचा विजय तुम्ही रोखू शकत नाही. हे गोष्ट मान्य करा. लोक चिडलेली आहे, गावागावात परिवर्तनाची लहर आली आहे, प्रचंड तुफान परिवर्तनाचा आलाय. आमचा सगळा मतदारसंघ आज फिरून झालाय, संपूर्ण मतदारसंघ पाहिलाय. एकूण एक गावात आम्ही गेलो. मुळक साहेबांनी मी एकही गाव असं नाही का आम्ही सोडलं, एकही मोल्ला असा नाही का आम्ही सोडला. अनेक मतदारांना भेटलो. आता काही झालं तरी चालल, या वेळेस परिवर्तन करायचं म्हणजे करायचंच. का ठेका घेतलाय का तुम्ही? जेव्हा तेव्हा आमदार, जेव्हा तेव्हा तुम आमदार झाले ना, तुम्हाला दिले ना 25 वर्ष. अच्छा, तुम्ही 20 वर्ष आमदार राहिले, 15 वर्ष, 5 वर्ष राज्यमंत्री पदाचा पद घेतलं तुम्ही खनिकर्मचा. का नाही दिलं आपल्या एखाद्या कार्यकर्त्याले? होते नाही कार्यकर्ते तुमच्याकडे? का दिलं नाही? आमदारकी आली मलेच दे, मंडळ आलं मलेच दे, मंत्रीपद आलं मलेच दे, सगळं मलेच दे. काऊन? आणि इकडे बसलेले सगळे हे फक्त नाचत राहतील झेंडे घेऊन. यायला एखादा निधी फेकून मारला, हे खुश वरातीत नाचा रे नाचा, जमला आपला कार्यक्रम. हे चित्र आम्हाला बदलावा लागणार आहे. आणि म्हणून आपल्याला सांगतो, अत्यंत चांगलं वातावरण आहे. कोणी काही प्रयत्न केले, जयस्वाल साहेबाची खोटारडेपणा सगळ्या मतदारसंघाला समजलाय. हे काहीच करत नाही. निवडणूक आली का फक्त बॅनर लावतात, उद्घाटनाचे बॅनर लावतात, भूमिपूजनाचे बॅनर लावतात, एकाच कामाचे 17 वेळा भूमिपूजन करतात. याच्यावर तर काहीच नाही. 20 वर्ष दिल्यानंतर सुद्धा तारसा गावाची अवस्था बदलत नसल तर तारसाच्या जनतेनं यायले काऊन मतदान करावा, हा प्रश्न मी तुम्हाला विचारलो. काऊन करावं मतदान सांगा. तर आता तुम्ही सांगता खूप सारे कामं पाईपलाईन मध्ये आहे, म्हणजे होणार आहेत ना, फक्त भूमिपूजन झाली आहेत ना. असे तर तुम्ही 22,000 कोटीची भूमिपूजन करून ठेवली आहे म्हणते मतदारसंघात. मामाच्या घरी 100 गाई, सकाळी उठलं तर किती दिवस चालणार आहे असं? खोटारड्याच्या खोटपणा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष किती दिवस चालणार आहे? आणि लोकांना का खपवून घ्यावं? आमदार बनणं तुमची मजबुरी आहे, लोकांची मजबुरी नाही आहे. लोकांची मजबुरी आहे का यायला आमदार बनवणं?
हे तुमची मजबुरी आहे, कारण तुम्हाला त्यातून पैसा कमवायचा आहे. आज माझ्या तारसा गावच्या एखाद्या सामान्य शेतकऱ्याची संपत्ती नाही वाढली 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये. पण आमदार साहेब, हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायचा नाही. तुमची 30 कोटीची प्रॉपर्टी 25 वर्षात 300 कोटीची झाली कशी हे तर सांगा. सांगा ना तारसा गावच्या लोकांना. तुम्हीच सांगता ना का मी राईस मिल बंद केली, मी धंदा बंद केला, मी कोणतं काम करत नाही, मी हे करत नाही, मी फक्त समाजसेवा करतो. तर अशी कोणती समाजसेवा आहे बा का त्याच्यामध्ये प्रॉपर्टी डायरेक्ट 100 पट वाढते? सांगा ना, सांगा. तर कशी वाढली हे सांगा. का सांगत नाही तुम्ही? सांगा ना. तुमच्याकडे एलेमल गाडी होती, आज तुमच्याकडे फॉर्च्युनर आहे 17 नंबरची. तुमच्या घरच्या लोकांसाठी वेगळी गाडी आहे, पोरासाठी वेगळी गाडी आहे, 250 एकर शेती आहे, फार्म हाऊस आहे, बंगले आहे, नागपुरात संपत्ती आली कशी हे तर सांगा. सांगा ना. ठीक आहे, मुळक साहेबावर तर तुम्ही बोलू शकत नाही, ते तर गर्भश्रीमंत आहेत, वडलोपार्जित आहेत. तुमच्याकडे कुठून आली सांगा. तुम्हीच म्हणता ना माझा काही उद्योगधंदा नाही म्हणून. तुम्ही तुमच्या लोकांना माझ्यावर टीका करायला लावता काय याच्या कोणता. मी सांगितलं ना माझा किराया भेटते मला 15,000 रुपये महिना, त्यात माझ्या घर चालते. अजून का सांगू? माझ्या घरी ईडीची रेट मारून पहा. माझ्या पत्नीनं 2-4 हजार रुपये लपवले असं एखाद्या प्लास्टिकच्या डब्यात, तांदळाच्या डब्यात, ते भेटन तुम्हाला. त्याच्यावर तर काही भेटणार नाही. आणि मग कार्यकर्त्याला बदनाम करायचं, त्याच्यावर आरोप करायचे, स्वतःच तर जमत नाही. अरे हिम्मत असेल ना, इथून तुम्हाला आवाहन करते हा रमेश कारामोरे, तुमच्यात हिम्मत असेल तर बिकेंद्र मायजन गिजन सारख्या लोकांना सामोर करू नका. रमेश कारामोरेच्या बाबतीत तुम्ही बोलून दाखवा. तुम्ही बोलून दाखवा. का आमच्या भावाला आपसात लढवता? आता हे राजकारण तुमचं बंद करा. खूप झाला हटा सावंकी घटा, खूप झालं तुमचं. आता याच्या पुढे आम्ही खपवून घेणार नाही. चिडीवर उतरल्यात. साले म्हणता, छोटू म्हणता, टिल्लू म्हणता. ही भाषा आहे तुमची. तुमचं शिक्षण LLB झालं आहे ना, LLB केलं आहे ना तुम्ही, वकिली केली आहे ना, वकील झाले ना तुम्ही. अशी भाषा बोलता. रमेश कारामोरे बोलायला लावता, मुळक साहेबाला बोलायला लावता, त्या खासदारांना साले म्हणता. आमच्यातलं तर तुम्हाला कोणीच अपशब्द बोलला नाही आजपर्यंत. बोललो आम्ही आजपर्यंत का? चिडताय का एवढे? निवडणूक हातातून चालली म्हणून चिडताय? तुमची का जागीर आहे, राजेशाही आहे, न्याय हक्कानं भेटलेला, वारसा हक्कानं भेटलेला मतदारसंघ आहे का? तुम्ही 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 तुमच्याशिवाय कोणीच नाही, अशी काही दादागिरी आहे तुमची, अशी काही मुजोरी आहे तुमची? बदल होत राहतात. कालपर्यंत आमच्या लोबरे वहिनी जिल्हा परिषद सदस्य होत्या, आता आमच्या देशमुख वहिनी आहेत. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. सत्ता काही अमरपट्टा राहत नाही. पहिले कोणी सरपंच होते, आता कोणी सरपंच आहे. पहिले कोणी पंचायत समिती सदस्य होते, आता दुसरे पंचायत समिती सदस्य आहे. मग तुमची दादागिरी काय? मतदारावर दादागिरी करता. ज्या मतदारांनी तुम्हाला आमदार केलं त्याच्यावर दादागिरी करता. ज्या कार्यकर्त्यांना तुम्हाला लायण्याच्या मोठं व्हावं म्हणून परिश्रम घेतले, त्या कार्यकर्त्याच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करता. मला माराच्या धमक्या देता. आनंद होणार आहे तुम्हाला माझ्या बायकोला विधवा करून? आनंद होणार आहे? माझ्या पोरींना अनाथ करून जीव घ्यायचा प्रयत्न करता? काही करा. रमेश कारामोरेनं शपथ घेतली आहे 20 तारखेपर्यंतच्या 5 वाजेपर्यंत. 20 तारखेच्या 5 वाजेपर्यंत परिवर्तनाच्या या लढाईमध्ये रमेश कारामोरे पूर्ण ताकदीनं लढणार. म्हणजे लढणार. आम्ही परिवर्तन घडवणार. लोक कंटाळली आहेत. माझ्या मायमाऊलीला माझा प्रश्न आहे, तुम्ही रोजच एकच भाजी करता का? रोज घरी करता का? रोज वांग्याची. कधी तर बदलवता ना. तर मग काय हे 20 वर्षाच्या तेच आलू भात चालू आहे. आम्ही आणलाय ना मस्त व्हेज पुलाव. जेव्हा तेव्हा एकच फोकनाळ बाजी. आमदार साहेबाला निवडून द्या ते मंत्री बनत. ते काही मंत्री बनत नाही आणि फालतूचे स्वप्न तुम्ही पाहू नका. आम्ही डायरेक्ट मंत्रीच आणले ना आमदार बनवासाठी इकडे. डायरेक्ट मंत्रीच. त्याला सांगतात भूमिपुत्र. आम्ही ऐकलं होतं का आमची सीता माता भूमीतून निघली होती, तर आम्ही तिला भूमिपुत्री म्हणू शकतो. सीता मातेला भूमीतून निघली होती असा महाभारतात रामायणात उल्लेख आहे. पण तुम्ही कोणत्या भूमीतून निघले हे तर सांगा. भूमिपुत्र मनासाठी. अच्छा, भूमीतून निघलेल्या माणसाला भूमिपुत्र म्हणू आम्ही? मला असं वाटते का सगळे तर आपल्या आईच्या पोटातूनच जन्माला येतात. तुम्ही कसे का भूमिपुत्र? आणि तुम्ही कुठचे भूमिपुत्र? मोठ्या मुश्किलनं 2 पिढ्या झाल्या तुमच्या काचुरबाईत आले तर राहिले. यायच्या तर पिढ्याची तर निर्माण झाल्या आहे. आणि आमच्या पिढ्यामुळे हे महाराष्ट्र निर्माण झाला आहे. आणि तुम्ही आम्हाला भूमिपुत्र सांगता? आम्हाला भूमिपुत्र सांगता? ते तर आमच्या लोकांची मेहरबानी होती
नाही तर तुम्ही तर सरपंचही बनू शकत नाही. जिसकी ज्यादा जनसंख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे आमच्या डोक्यात आलं असतं ना तर साधे ग्रामपंचायतचे मेंबरही बनू शकत नाही तुम्ही. पण आम्ही मोठ्या मनानं तुम्हाला आमदार केलं. आमची संख्या असताना सुद्धा तुम्हाला समोर केलं. आमच्यातले काही लोक आमदार होऊ शकले असते त्याला आम्ही ना बाजूला केलं. कारण आमच्या डोक्यामध्ये आहे पाणी अडवा पाणी जिरवा हे आपल्या डोक्यात आहे ना. आमच्या मनात काय एकामेकाला अडवा आणि एकामेकाची जिरवा. आणि तुम्ही इंग्रजासारखे वागता. इंग्रजासारखे फोडा आणि राज्य करा. फोडा आणि राज्य करा. इंग्रजांनी जेव्हा भारतात आले तेव्हा सैन्य आणायची गरज पडली नाही इंग्लंडवरून ब्रिटनवरून. आमच्याच लोकांना फोडलं आणि आमच्याच विरोधात उभं केलं आणि आम्हालाच गुलाम केलं. तशी तुमची नीती आहे. तुम्ही इथं आले राजकारण सुरू केलं आमच्याच लोकांना आमच्यापासून दूर केलं आणि आमदार झाले आणि आता आमच्याच उरावर बसायला लागले. हा प्रश्न आम्ही गावागावात विचारणार आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे. अत्यंत चांगले उमेदवार आपल्याला लाभले आहे. मी एक पाऊल काऊन मागं झालो गजानन भाऊले माहित आहे. मी काही हवेत निर्णय घेतला नाही विलास भाऊ. आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना ज्यांनी ज्यांनी रमेश कारामोरसाठी परिश्रम घेतले होते मागच्या निवडणुकीत त्या सगळ्यांना मी बोलावलं. मी विधानसभेच्या फॉर्म भरल्यावर त्यांना विचारलं परिस्थिती काय आहे. सगळ्यांच्या मनात एकच होतं भाऊ आपल्याला एक पाऊल थांबायचं असेल तर एक पाऊल हटा. पण यावेळेस आपल्याला जयस्वाल साहेबांना पाळायचं अशी जनतेची इच्छा आहे आणि जनतेच्या इच्छेखातर मी आपला फॉर्म मागे घेतला. कारण की जर मी उभा राहिलो असतो मुळक साहेबही उभे राहिले असते तर आमच्या दोघांमध्ये मताचे विभाजन झालं असतं. मला काही मतं भेटली असती त्यांना काही मतं भेटली असती आणि पुन्हा जयस्वाल साहेब निवडून आले असते. हा मतदारसंघ 5 वर्ष मागे गेला असता. आज माझ्या बेरोजगाराच्या हाताला कामाची गरज आहे. सांगा ना जयस्वाल साहेब तुम्ही कोणता उद्योग आणला 20 वर्षात. एक साधा टाचणी बनवाची कंपनी सध्या आणली का तुम्ही 20 वर्षात हे तर सांगा. एखादी दूध डेअरी तरी आणली. दूध डेअरी गावात तुम्ही का सांगता रस्ते केले नाल्या केल्या ते तर तुम्ही नाही केले असते तर जिल्हा परिषद नाही केले असते. तुम्ही नसत्या केल्या तर ग्रामपंचायत नाही केले असते. अरे आमदारांचं काम असते उद्योगांना. आमदारांचं काम असते शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या व्यवस्था निर्माण केलं. तुम्ही जर मनात आणलं असतं तर 12 महिने वाहणारी ही नदी आपली ही जी नदी आहे सांड नदी म्हणतो ना पहिला ही जी सांड नदी आहे तुम्ही जर मनात आणलं असतं तर या सांड नदीचा योग्य वापर करून सिंचनासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिलं असतं. सिंचनासाठी ठीक आहे तुम्ही म्हणता ना मी हुशार आहे. हो बाकी तुम्ही हुशार आहे ना बाकी सगळे तर येडे गबाडे आहे सगळे. बाकीच्याला काही समजतच नाही. पण तुम्ही करू शकले नाही. मान्य करा मान्य करा. तुम्हाला मान्य करावं लागल. आणि तुम्ही नाही केलं तरी 23 तारखेला तुम्हाला समजून जाईल की लोकांनी हे मान्य केलं आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे. मला इथून पुन्हा आरोलीला जायचं आहे. पुन्हा समोर जायचं आहे आणि तिथून पुन्हा रामटेकची मोठी भव्य जाहीर सभा आहे. आपल्या सगळ्यांना विनंती करतो अत्यंत चांगले उमेदवार आहे. आम्ही काही बोलायचं म्हणून बोलत नाही. उमरेडची MIDC आम्ही पाहिली आहे. आज बेरोजगार मित्रांना माझी विनंती आहे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या भरोशावर तुम्ही जाऊ नका. त्यांना विकासाची घेणदेण नाही. त्याला फक्त माझा नेता निवडून आला पाहिजे याच्याशी घेणदेण. आता त्याची निवडणूक आहे का. जेव्हा त्याची निवडणूक येईल त्याला सांगून तू या विचार करू. आता विधानसभेची निवडणूक आहे. तू विधानसभेला तुमच्याकडे जर यायच्यासाठी व्होट मागायला कोणी आला त्याला काय सांगायचं तुमची निवडणूक आहे का. तुमची जेव्हा निवडणूक येईल ग्रामपंचायतची तेव्हा विचार करू आम्ही. आता विधानसभेची निवडणूक आहे आणि कोणाच्या मतानं मत मारासाठी आपलं का अंगठा छापाव का. अंगठा छापा. कोणीतरी सोम्या गोम्या तिम्या येईन आणि तो आपल्याला सांगन का याची बटन दाब. आपल्याला बेरोजगारी दिसत नाही. आपल्याला दवाखान्याची हालत दिसत नाही. आपल्याला रस्त्याची हालत दिसत नाही. सांगा ना. आता येऊन सांगतात लाडकी बहीण योजना. मताची झाली कडकी बहीण झाली लाडकी. सांगायला काही राहिलं नाही. भाटव्याच्या खिसा कापता आणि बहिणीला देता. एका दिवसात 600 रुपयाच्या तेलाच्या पिपा वाढवला. एका दिवसात इलेक्ट्रिकचे बिल वाढवून टाकले. एका दिवसात शाळेची फी वाढवली. एका दिवसात पुस्तकाचे पैसे वाढवले. एका दिवसामध्ये पेट्रोल वाढवलं डिझेल वाढवलं. तुम्ही तर एवढे बहादर आहे का ट्रॅक्टरवर आमचा जो शेतकरी कॅश बिल गिज बिल घेते ना त्याच्यावरही पैसे वाढवून टाकले तुम्ही. आम्ही फर्टिलायझर घ्यायला जातो रासायनिक खतं घ्यायला जातो त्याच्यावरही पैसे वाढवून टाकले तुम्ही. अरे तुम्ही तर त्याच्याही पेक्षा पुढे गेले. मैतीच्या सामानावर बी टॅक्स लावला तुम्ही. मैतीच्या सामानावर मेलेल्या माणसाच्या सामानावर टॅक्स लावला. आमचेच पैसे आम्हाला देता 1500 रुपये देतो म्हणून सांगता. मुळक साहेब तर तुमच्यापेक्षा दानवीर आहेत. तुम्ही तर कंजूस भाऊ आहे कंजूस. 1500 देता. मुळक साहेब तर 3000 रुपये महिना देणार आहे माझ्या बहिणींना. 3000 रुपये. मग कोणता भाऊ चांगला आहे. म्हणून याच्या चक्करमध्ये काही येऊ नका. गावाच्या स्थानिक राजकारणाच्या भानगडीमध्ये मतदारसंघाचा सत्यानाश करू.
सत्यानाश करू नका. अत्यंत चांगली व्यक्तिमत्व आहे. या भागातल्या बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे. या भागातले शेतकऱ्याचे प्रश्न सोडवायचे आहे. आणि म्हणून याच्या त्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण बॅट चिन्हासमोरची बटन दाबा. त्याचे कार्यकर्ते येतील, सांगतील जयस्वाल साहेबाची बटन दाबा. तर आपण सांगायचा मागच्या 25 वर्षापासून तुमची बटन दाबू दाबू आमच्या बोट झिजून गेला, पण तुमच्या विकासाच्या लाईट काही लागत म्हणून कोणत्या गावातल्या 4 कार्यकर्त्याचे खिसा भरला पाहिजे म्हणून तुम्ही आमदार झाले पाहिजे असं वाटत असेल तर आम्ही तुम्हाला मतदान देणार. कारण आता आमची बारी आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, करना है सबको फ्लॅट, चुन के लाना है. अशा बॅटच्या बटनावर टकाटक 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 तारस्यातून बटना दाबा का मुळक साहेब जेव्हा तारस्याच्या बूथ पाहतील तर विकासाच्या पहिला नारळ मुळक साहेबांना तारस्यातूनच फोडला पाहिजे. अशी ताकद मुळक साहेबांच्या पाठीमागे आपण उभा करावी. शेवटी तारसा येथील आमची जनता सुजाण आहे. त्यांना मतदान कसं करायचं हे माहिती आहे. मागच्या वेळेस आपण माझ्या मागे ताकदीने उभे राहिले होते. मी ते एक साधा कार्यकर्ता होता. मुळक साहेब तर 15 वर्ष आमदार राहिले आहेत, मंत्री राहिले आहेत. तुम्हाला माहिती आहे सन्मान कोणाला द्यायचा आहे. म्हणून कोणाच्या भानगडीत येऊ नका, कोणाच्या चक्करमध्ये येऊ नका. आणि आदरणीय मुळक साहेबांच्या बॅट चिन्हासमोरची बटन दाबावी अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. वारे बॅट आगे बॅट. पुढच्या गावाला जावं लागतं म्हणून आपली रजा घेतो. धन्यवाद.